राजा शिवाजी चित्रपटातील अफजल खानाला वाघनख दाखवून वध केल्याच्या सीनवरून वाद. सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांकडून आक्षेप. दिग्दर्शक रितेश देशमुखनेही दिलं प्रत्युत्तर. रिक्षा चालकांना मराठीच्या सक्तीवरून वाद पेटला. दहिसरमध्ये निरुपम आणि मनसे आमने सामने. मनसैनिकांकडून निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक. एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेच्या आमदारकीचा प्रस्ताव. पक्ष विलीन करून शिवसेनेत सामील व्हावं शिंदे गटाची मागणी. तर दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हेंचं नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती. लोकसभा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेत संधी नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. विधान परिषदेत संधी शोधणाऱ्यांना मोठा धक्का. संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबात जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित. सुनेत्रा पवार राज्यभर फिरणार. पार्थ पवारांकडे दिल्ली मुंबईची जबाबदारी. तर जय पवार सांभाळणार बारामती आणि पुणे ग्रामीणचा कारभार. आम आदमी पक्षात आतापर्यंतची सर्वात मोठी फूट. आपमधील 7 राज्यसभा खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश. राज्यसभा खासदार राघव चड्ढांसह संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांचा भाजपमध्ये प्रवेश. लष्कराच्या निर्णयात राजकीय हस्तक्षेप नाही. नरवणे यांची स्पष्टोक्ती. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी पुस्तकाच्या वादावर थेट भाष्य. मुंबईत नाशिकच्या कॉर्पोरेट जिहादसारखी पुनरावृत्ती. मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ. पीडितेकडून आरोपी अशरफ सिद्दीकी विरुद्ध गुन्हा दाखल. नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपीच्या घरातून पीडितेचा आधार पॅन कार्ड जप्त. झडाझडतीत पीडितेची कागदपत्र आणि कपडे हस्तगत. पीडितेच्या नावावर बँक खातं उघडल्याचाही संशय. अशोक खराच्या जमीन व्यवहारांवर गंभीर प्रश्न. उरणमधील चाणजे इथं 58,50,000 जमीन खरेदी. बाजारभाव 3 ते 4 कोटी असतानाही स्वस्तात व्यवहार. नाशिकचा आणखी एक भोंदू महेशगिरी उर्फ महेश काकड्याला मध्यरात्री अटक. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून लासलगावमध्ये कारवाई. भोंदू महेश काकड्यावर जादूटोणा आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे. नेस्को ड्रग्ज प्रकरणात फिल्म इंडस्ट्री कनेक्शन समोर. अटक झालेल्या जिया जेकबचं अनेक मालिकांमध्ये काम. जियाच्या बँक खात्यावर लाखोंचे ट्रान्झॅक्शन्स. जियानं अंमली पदार्थ पुरवल्याची शक्यता. नाशिकच्या म्हाडा भूखंड घोटाळ्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई. प्रसिद्ध बिल्डर दीपक करमचंदानी अटकेत. बनावट नकाशे खोटे शिक्के सह्यांद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा आरोप. मुंबईत उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार. मुंबईतील तापमानाचा पारा 38 अंशांवर जाण्याची शक्यता. पुढील 2 दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज. नागपुरात अतिव्यायाम करणं तरुणांच्या जीवावर बेतता राहिलं. डोकंदुखी असतानाही व्यायाम. मेंदूची नस फाटल्याची माहिती. वेळेवर उपचार मिळाल्यानं जीव बचावला. इराणचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तानात होणार दाखल. परराष्ट्रमंत्री अब्बास अराक्ची यांची इस्लामाबादमध्ये बैठक. इराण अमेरिका युद्धाच्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी महत्त्वाची बैठक.